देत नाही अरे असा कसा देत नाही पगार आमच्या हक्काचा पगार आमच्या हक्काचा भारत माता की जय भारत माता की जय पगार सुरू पगार सुरू पगार सुरू पगार सुरू वेतन पथक पगार। शिक्षकों का नागपुर में हल्ला बोल, संविधान चौक पर अधिकार और सम्मान की मांग को लेकर धरना। नागपुर में आज प्राथमिक शिक्षक एवं शिक्षणोत्तर कर्मचारी शालार्थ शिक्षक संघर्ष समिति के बैनर तले शिक्षकों ने एकजुट होकर अपने अधिकार और सम्मान के लिए जोरदार आंदोलन किया। यशवंत स्टेडियम से संविधान चौक तक निकाली गई विशाल रैली में हजारों की संख्या में शिक्षक शामिल हुए। रितेश बांबल जीवन शिक्षणामध्ये शिक्षक आहेत, परंतु माझं असं म्हणणं आहे की याच्यात नागपूर जिल्हाच दोषी नाही, कुठलाच अधिकारी वर्ग दोषी नाही किंवा शिक्षक वर्ग अधिकारी वर्ग म्हणजे शिक्षक वर्ग दोषी नाही। अख्ख्या महाराष्ट्रातला याला दोषी हे अधिकारी वर्ग आहेत, त्यांनी ज्या नियुक्त्या केल्या संचालक वर्ग आहेत त्यांनी केलेल्या आहेत। त्याच्यामुळे शिक्षकांवर कुठल्याही पण ठपका लावणं हा म्हणजे चुकीचा गैरसमज आहे, माझं असं शासनाला म्हणणं आहे। आणि शासनाने नियोजित या शिक्षकांचे पगार सर्व शिक्षकांचे पगार सुरळीत सुरू करावे आणि त्यांचे नियमित वेतन सुरू करावं हीच आमची मागणी मुख्यमंत्री माननीय महोदय त्यांना मागण्याची आमची मागणी आहे। माझं नाव धरती उपासे। हा मोर्चा आम्ही यशवंत स्टेडियम पासून संविधान चौकापर्यंतचा मोर्चा काढलेला आहे। आणि सर आमचं म्हणणं हेच आहे की अधिकारी वर्गांना अर्ध पेमेंट चालू असतो सर, त्यांना निवृत्त केल्यानंतर त्यांच्यावर सस्पेंड केल्यानंतर त्यांचा अर्धा पेमेंट हा चालू असतो, पण शिक्षकांना का बरं हा शिक्षा? आम्ही तर आमचे अध्यापनाचे कार्य आज 7 महिने झाले आम्ही नियमितरित्या आम्ही अध्यापनाचे कार्य हे करत आहोत सर। आणि आम्ही ज्या मुलांना शिकवतो ते गोरगरिबांचे मुलं असतात की त्यांच्या घरी शिक्षणाचा कुठलाही संबंध नसतो, अशा मुलांना आम्ही शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम करतो। का परेशानी होते तुम्हाला आर्थिक सर, आमचं वेतन बंद असल्यामुळे आमच्या घरगुती खूप प्रॉब्लेम होत आहे आणि त्या गोरगरिबांच्या मुलांना शिकवण्याची आमची मानसिकता नसते, पण तरी आम्ही मनामध्ये आमच्या अश्रू ठेवून आणि चेहऱ्यावरती हास्य ठेवून आम्ही त्या मुलांना अध्यापनाचे कार्य करत आहोत सर। मोर्चे का नेतृत्व नागपुर जिला अध्यक्ष हड़ताली शिक्षक संघ श्री दीपक कोमड़े ने किया। इस आंदोलन में शिक्षकों ने 7 प्रमुख मांगे रखी। सबसे अहम मांग यह रही कि स्कूली शिक्षा व्यवस्था में अटके हुए शिक्षकों का वेतन तुरंत बहाल किया जाए और सेवारत शिक्षकों को दिवाली से पहले वेतन भुगतान हो। सरकार बार बार फर्जी शिक्षक जैसे अपमानजनक शब्दों का प्रयोग बंद करे। शिक्षकों के साथ अपराधियों जैसा व्यवहार न किया जाए। समायोजित शिक्षकों को डिजिटलीकरण की अनिवार्यता से छूट दी जाए और उनका कार्यकाल बढ़ाया जाए। आज आम्ही हे आंदोलन इथे काढलेलं आहे कारण 6 महिन्यापासून गेल्या 6 ते 6.5 महिने झालेले आमचं वेतन इथे थांबलेलं आहे आणि आमचं वेतन सुरळीत करण्यासाठी आम्ही इथे आंदोलन काढलेलं आहे। शासनाला आम्ही विनवणी करत आहे की दिवाळीपर्यंत आमचा पगार तुम्ही द्यायला पाहिजे, कारण यामध्ये शिक्षकांची कुठलीही चूक नसताना आमचं वेतन इथे थांबवलेलं आहे। आम्ही पालकमंत्री यांना सुद्धा भेटलो, त्यानंतर आम्ही सीएम साहेबांना भेटायचा सुद्धा प्रयत्न केला, पण नशिबाने आम्हाला त्यांच्यापर्यंत जाता आलं नाही। पण काही लोकांनी आम्हाला फक्त आश्वासन दिले की 15 दिवसामध्ये तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो आम्ही सॉर्ट आउट करू, पण असं काही झालं नाही। त्यामुळे आम्हाला हे पाऊल इथे उचलावं लागलेलं आहे। सीएम ते येत आहे का, तुम्ही भेटणार? शक्य जर झालं तर आम्ही त्यांना नक्कीच भेटू आणि आम्ही त्यांना उत्तर विचारू की या सगळ्या प्रोसिजरमध्ये आमचा दोष कुठे आहे आणि का बरं आम्हाला याची शिक्षा भोगावी लागत आहे। शिक्षा विभाग में फैले भ्रष्टाचार पर तुरंत रोक लगाई जाए। शिक्षकों की निष्पक्ष जांच के लिए उप शिक्षा निदेशक कार्यालय में समानांतर अधिकारी नियुक्त किए जाए और जिन शिक्षकों के नियुक्त संबंधी दस्तावेज उपलब्ध नहीं है उन्हें शिक्षा अधिकारी कार्यालय से मुहरबंद प्रतियां उपलब्ध कराई जाए। धरने में शामिल शिक्षकों का कहना था कि स्कूल व्यवस्था की वर्तमान अनिवार्य नीति ने पूरे राज्य के अधिकांश शिक्षकों को संकट में डाल दिया है, वही अधिकारियों के दुर्व्यवहार ने इस संकट को और गंभीर बना दिया है। संविधान चौक पर जमा भीड़ ने सरकार को चेतावनी दी कि यदि जल्द से जल्द मांगे पूरी नहीं की गई तो आंदोलन को और व्यापक रूप दिया जाएगा। शिक्षकों की आवाज अब सड़कों पर वेतन, सम्मान और न्याय की मांग को लेकर नागपुर का संविधान चौक बना संघर्ष का गवाह। माझं पूर्ण नाव संजय रामभाऊजी धोबे, सहाय्यक शिक्षक नागपूर।
आज आम्ही जे शालार्थ शिक्षक संघर्ष समिती आहे या अंतर्गत जे शालार्थ घोटाळा असं संबोधित करत आहे आपलं जे काही निवेदनं आम्ही देत आहोत किंवा संबोधित करणारं जे संघर्ष समिती आहे या अंतर्गत आम्ही या ठिकाणी सगळे एकत्र जमलो. आमचा सर्व शिक्षकांचा पगार रखडलेला आहे आणि तो पगार आम्हाला नियमित सुरू व्हावं, कारण आमचं जे सातत्य आहे शाळेमध्ये ते नियमित स्वरूपाचं कार्यरत आहे आणि हे कार्यरत असतानासुद्धा आमचं आर्थिक शोषण जे आहे ते आर्थिक शोषण म्हणजेच पगार आमचा बरोबर नसल्यामुळे आम्ही जे मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या अपंगत्व आम्हाला लाभलेलं आहे याला कोण जिम्मेदार असेल, हे सगळं आम्ही समस्या घेऊन आम्ही सगळे शिक्षक एकत्र आलो आणि शालार्थ शिक्षक संघर्ष समिती अंतर्गत आम्ही सगळे एकत्र येऊन या ठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयास करत आहोत. प्रयास फक्त आमचा हा आहे की आमचा सध्या पगार सुरू होणं आवश्यक आहे, कारण पगार सुरू नसेल तर जे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे पर्यायाने याला दोषी कोण असेल हा समस्यासुद्धा आपल्याला उद्भवेल. आज तुम्ही कोणत्या टाईपनं आंदोलन करताय? आम्ही धरणे आंदोलन म्हणून ठिय्या आंदोलन म्हणून आंदोलन या ठिकाणी करत आहोत. याचा मुख्य उद्देश हा आहे की सगळ्यांचं लक्ष आमच्याकडे वेधित व्हावं आणि भीक मागो आंदोलनसुद्धा आम्ही या ठिकाणी करून राहिलो आहोत. याचा जर आमच्याजवळ आता पैसेच नसेल तर आम्ही हे भीक मागो आंदोलन या ठिकाणी आम्ही कार्यरत आहोत.